नमस्कार, मी प्रेरणा स्वागत करते तुमचं नवीन एका क्रेझी ब्लॉगमध्ये. तर कशा आहात सगळे? आनंदी ना? तर आज मस्त असा घाट घातला आहे मी पुरणपोळ्यांचा. काही नाही हो, आज संडे स्पेशल मेनू आहे आणि दोंडा महिना चालू आहे. याच्यापेक्षा छान बेत काही होऊच शकत नाही. आमच्या घरात तर सगळ्यांना हा मेनू खूप आवडतो आणि मला करायला आवडतो. मस्त असा 1 किलोची डाळ घातली कुकरमध्ये, 4 शिट्ट्या घेतल्यात. बघा कशी छान अशी शिजून रेडी झाली. जर तुम्हाला छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स पाहिजे असतील ना, तुमच्या पोळ्या बिघडू नये म्हणून, तर व्हिडिओ ना अगदी शेवटपर्यंत पहा. तर इकडे मस्त असं मी डाळीतलं ना सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आणि या पाण्याला आमच्याकडे ना येळवण्याचं पाणी म्हणते. तुमच्याकडे काय म्हणतात ना तेही कमेंट करून सांगा. इथे मी 1 किलो डाळ घेतली होती, तर त्याला बरोबर 1 किलोचा गूळ घातलेला आहे. जर अर्धा किलो डाळ असेल ना तुम्ही घेतली, तर त्याला एक्झॅक्टली अर्धा किलो गूळ घाला. त्यांनी ना पोळ्या एकदम गोड आणि छान होतात. मी नेहमीप्रमाणे हेच ठेवते, जेवढी डाळ तेवढा गूळ. इकडे मस्त माझा गूळ वितळायला लागला. बघा डाळ आणि गूळ कसं मस्त हे झाले. इथं ना खूप पेशन्सने काम करायचं असतं, भरपूर हलवावं लागतं. यामध्ये वेलची आणि बडीशेप टाकलेली आहे मी. जायफळ टाकलं होतं पण त्याचं शूट घ्यायला मी विसरून गेले. मस्त असा चटका बसला पाहिजे, छान असा डाळीला आणि गुळाला. एवढंसं घट्ट होईपर्यंत ना छान असं हलवून घ्यायचं. इथे माझी येळवणीच्या आमटीची तयारी चालू होती. मस्त तेल टाकलं आणि जिरेची फोडणी दिली आणि त्यानंतर ठेचल्यालं लसूण आणि कोथिंबीर घातली. का 19 वरती आलं. येळवणीच्या आमटीला मी दुसरं काहीच घालत नाही, फक्त हळद, लाल मिरची पावडर आणि आपला काळा मसाला आणि कुठला तरी एखादा मसाला असतो जो रेग्युलर, कुठलाही किचन मसाला वगैरे कोणताही, एवढंच घालते मी. तर ह्याची टेस्ट ना खरंच खूप छान येते. अजिबात कुठलं वाटण किंवा खोबरं घालण्याची गरज लागत नाही. बस तशी कटाची आमटी तयार आहे इकडे. आणि ह्या साईडला येते गुळवणी. यामध्ये पाणी आहे आणि गुळ आहे. आणि हे थंड झालं, त्याला विरघळवायचं आणि थंड झालं की यामध्ये परत दूध ओतायचं. मस्त लागतं खायला पोळीमध्ये. खपली गव्हाची मळू. कसं छान पडलं ना, बघू. आणि 3 शिट्ट्यात डाळ शिजली अजून लगेचच. हे ना फास्ट होतं आहे ना चपातीच्या भाजणीनं. हे ना लगेच होत आहे. किती छान होते, किती पटपट आवरते, पण उरकते. आणि दाब सापडतोय व्यवस्थित द्यायला त्याच्यावरती धरून. आणि पोळत पण नाही ना, पोळत नाही. मेन म्हणजे पोळत पण नाही. बरोबर आहे. पेल्यानं चटके बसतात गरम डाळीचे. जाड काढलं होतं, त्यांना व्यवस्थित येते ना चपातीच्या भाजणीनं. हे आहे खपली गव्हाचं पीठ आणि आज त्याच्या पोळ्या करायच्या त्या. पीठ मळून घेतलं आणि एका साईडला मी चहा ठेवला होता. मग चहाचा मी आणि आत्याने ब्रेक घेतला. चहा घेतला दोघींनी पण बसून आणि त्यानंतर पुरणपोळ्या करायला लागलो. बघा आमची पोळी कशी छान टम फुगलेली आहे. आणि आमच्या आत्याना नेहमी पोळ्या करताना खाली पेपर लावतात, जेणेकरून अजिबात खाली पोळी चिटकत वगैरे नाही आणि फुटत नाही त्याच्यामुळे.
इथे आमच्या सगळ्या पोळ्या बनवून झालेल्या आहेत आणि बघा किती छान दिसतात खपली गव्हाच्या पोळ्या. आणि इथे भजी बनवलेत, कुरडी पापडी आणि मस्त अशी कटाची आमटी. तर या जेवायला. जेवण बनवून झाल्यानंतर मला किती घाम आला आहे. जसं घामाची आंघोळ झाली. आजकाल मुंबईमध्ये ना खूप आणि खूप गरम होतं आहे. पाऊस काय पडे नाही आणि खूप गरम होते. किचनमध्ये असं काय मोठं जेवण बनवायचं म्हणजे खरंच मुश्किल आहे. पूर्ण आंघोळ झाली माझी अक्षरशः घामाने. तेव्हा टिकली वगैरे पडून गेली. शक्य नाही काही मोठं जेवण बनवणं. आजकाल असं वाटतं की पटकन काहीतरी शॉर्टकटमध्ये जेवण बनवायचं आणि पटकन आवरायचं. किचनमध्ये अजिबात थांबू वाटत नाही. तरी पण म्हटलं की चला आज बनवूयात पुरणपोळी सगळ्यांसाठी. खूप दिवस झालं बनवली नाही. तर खरंच खूप छान झालं बेत. मग सगळेजण मिळून मस्त जेवण करणार आहे. तर कसा वाटला व्हिडिओ प्लीज कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.